हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. 11वी अर्थशास्त्राच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, आपलं अर्थशास्त्राचा फोर्थ चॅप्टर चालू आहे. आपण एकदम व्यवस्थित डिस्कशन करत आहोत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. त्या चॅप्टर मधला आणखी एक पॉइंट आहे, तो म्हणजे सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर. आता सर्व्हिस सेक्टर मध्ये अनेक बिझनेसेस येतात. जसे की एखादी एक बँक असेल तर ती सर्व्हिस सेक्टर मध्ये येत असते. एखादी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम करणारी कंपनी असेल तर ते सुद्धा सर्व्हिस सेक्टर मध्ये येते. नॉट इवन दॅट, तुमच्या आजूबाजूला अनेक इन्शुरन्स कंपनी असेल ते सुद्धा सर्व्हिस सेक्टर्स मध्ये येतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही वस्तूच्या बदल्यात प्रोडक्टची, वस्तूच्या बदल्यात सेवेची खरेदी विक्री करता, त्या सर्व गोष्टी सर्व्हिस सेक्टर्स मध्ये येत असतात. म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक वस्तूंची गरज असते. जसे की तुम्हाला जर पैशाची सिक्युरिटी बाबत काळजी वाटत असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाता, तर बँक तुम्हाला तुमचे पैसे ठेवून घेण्याची सेवा देते. ते सर्व्हिस सेक्टर मध्ये आलं. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात आज गॅस सिलेंडर आहे, तर ते जे सिलेंडरची जी कंपनी आहे ते पैशाच्या बदल्यात तुम्हाला गॅस सिलेंडर आणि त्याच्यामध्ये जे गॅस देते, तो सुद्धा सर्व्हिस सेक्टरचाच एक पार्ट आहे. अनेक वेळा तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असता, बसनं प्रवास वगैरे करत असता किंवा विमानीने प्रवास करत असता, तर हे सर्व जे कंपनीज तुम्हाला पैशाच्या बदल्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आणि सर्व्हिसेस देत असतात, या सर्वांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये होत असतो. बघा, आता आपल्या भारतामध्ये दिवसभरामध्ये किती सारे ट्रान्झॅक्शन्स होतात, किती साऱ्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण होत असते. ज्या मोमेंटला तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, भारतातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या भागात, महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या एका गावाच्या खेडागावापासून ते मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये कोणीतरी कोणती तरी वस्तू विकायले आणि त्या वस्तूच्या बदल्यात त्या म्हणजे पैसे, वस्तू विकायले किंवा सेवा द्यायला आणि त्याच्या बदल्यात त्यानं पैसे घ्यायला. म्हणजे किती सारे व्यवहार ऍट दिस मोमेंट तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा होतात. आता व्हिडिओ चालू होऊन जवळपास 2 ते 3 मिनिट झाले. इन बिटवीन दिस अनेक सुपर मार्केटमध्ये वस्तू विकल्या गेली. इन बिटवीन दिस अनेक बँकेमध्ये पैसे जमा करण्यात आले. इन बिटवीन दिस अनेक लोक बसचं तिकीट देऊन प्रवास वगैरे करत आहेत. तर हे सर्व ट्रान्झॅक्शन, या सर्व ट्रान्झॅक्शन मुळे जे होणारे व्यवहार आहेत आणि त्या होणाऱ्या व्यवहारामुळे ज्या ज्या लोकांना उत्पन्न प्राप्त होत आहे त्याचा समावेश महाराष्ट्रातल्या जीडीपी मध्ये करण्यात येतो, महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये होत असतो. आता इथं पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो. आता अनेक वेळा व्यावसायिक सेवा, बिझनेस टू बिझनेस एकमेकांना काय देत असतात, सर्व्हिसेस देत असतात. उदाहरणार्थ टाटा मोटर्स. आता टाटा मोटर्स ही जी कंपनी आहे ती कंपनी गाडी, कार, एक्सयूव्ही कार्स वगैरे बनवण्याचं काम करते, त्याचं इंजिन बनवण्याचं काम करते. बट ती कंपनी जी आहे ते टायर्स जे आहे ते MRF कंपनीकडून घेते किंवा दुसऱ्या एका टायर कंपनीकडून घेत असते. म्हणजेच यांना काय म्हणतात, व्यावसायिक सेवा. म्हणजेच एका व्यवसायानं दुसऱ्या व्यवसायाला दिलेली सेवा, जसं की MRF कंपनीनं टायर कंपनीला दिलेली सेवा. त्यानंतर अंतिम ग्राहक सेवा. अंतिम ग्राहक सेवा म्हणजेच काय, की कस्टमरनं, उत्पादकानं डायरेक्ट एका कस्टमरला वस्तू विकणे किंवा एका प्रोडक्ट कारखान्यामध्ये तयार झालेली वस्तू डायरेक्ट ग्राहकाला मिळणे, त्याला अंतिम ग्राहक सेवा असेही म्हणतात. यांचा समावेश या सेवा क्षेत्रामध्ये होतो. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरविणारे, वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. बघा, म्हणजे अनेक विमा कंपनीमध्ये किती सारे लोक काम करायले. टाटा सारखे, महिंद्रा सारखे अनेक मोठे मोठे कंपन्या आहेत ऑटो सेक्टर मधले, की जिथं अनेक कर्मचारी, अनेक कामगार काम करत असतात. MRF सारखे टायर कंपनीज वगैरे आहेत, सिएट सारखे टायर कंपनीज वगैरे आहेत, जे सुद्धा महाराष्ट्रामध्ये, भारतातल्या विविध भागांमध्ये त्यांचे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना काय मिळत आहे, रोजगार मिळत आहे व वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. तुमच्या आसपास जर बघितलं तर अनेक दुकाने झालेले आहेत. आजपासून 10 वर्षाखाली, 20 वर्षाखाली इंटरनेट जो आहे तो क्वचितच काही लोकांकडे होता. बट मागच्या काही वर्षामध्ये इंटरनेट आल्यामुळं सेतू सुविधा केंद्र, मल्टी सर्व्हिसेस सारखे दुकाने वगैरे वाढलेले आहेत. अनेक सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड बिझनेस आज प्रत्येक 20 वर्षाखाली जर बघताल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जावं लागत होतं. पैसे भरायचे असतील बँकेत जावं लागेल, सिलेंडर बुक करायचं असेल तर तुम्हाला गॅस सेंटरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल,
आधार कार्ड सारख्या गोष्टी अपडेट करायच्या असतील तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये अशा ठिकाणी जावं लागतं. बट आज सेवा क्षेत्र, इंटरनेटचं क्षेत्र एवढं मोठं वाढलेलं आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इन हँड तुमच्या मोबाईलवर आलेल्या आहेत. कारण अनेक सॉफ्टवेअर कंपनीज आहेत अशा प्रकारचे सेवा ऑनलाईन वगैरे देत आहेत. इंटरनेट प्रोव्हायडर्स इतके वाढलेले आहेत की ज्याच्यामुळं अनेक हालचालींना वेग आलेला आहे, ट्रान्झॅक्शन्सला वेग आलेला आहे, ज्याच्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे, वेगानं वाढणारं क्षेत्र आहे. म्हणजे सर्व्हिस रिलेटेड बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आजपासून काही वर्षाखाली जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर तुम्हाला प्रॉपर एका कोचिंग सेंटर मध्ये जाऊन तिथं बसून शिकवलेला अभ्यास करावा लागतो. बट आज या मोमेंटला तुमच्यापैकी मॅक्सिमम जण घरी बसून मोबाईलवर स्टडी करत आहेत. का? बिकॉज ऑफ सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. का? कारण मोबाईल कंपनीनं मोबाईल प्रोव्हाइड करत आहेत, इंटरनेट कंपनीनं तुम्हाला इंटरनेट दिलेलं आहे, सर्व्हिस पुरवलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट मिळत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सर्व जे सर्व्हिस सेक्टर्स आहेत हे मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत बघा आपण जेवढे क्षेत्र बघितला त्या इतर क्षेत्राच्या तुलनेत राज्याची जी जीडीपी आहे, तुम्हाला काय सांगितलं होतं, जीडीपी म्हणजे ऑलरेडी सांगितलं होतं, जीडीपी म्हणजेच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं उत्पन्न याची जेव्हा बेरीज करतात त्याची बेरीज याला जीडीपी म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही सुद्धा असता, मी सुद्धा असतो, अंबानी सुद्धा महाराष्ट्रातच असते, अनेक सचिन तेंडुलकर असेल, अनेक सर्व गोष्टी लोक महाराष्ट्रात असतात. आणि महाराष्ट्रामध्ये व्यवहार करून जेव्हा महाराष्ट्राच्या सर्व लोकांचं उत्पन्न मोजलं जातं त्याला जीएसडीपी असं म्हणतात, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, प्रोडक्शन असं त्याला म्हटलं जाते. सेवा क्षेत्राचे योगदान आहे सर्वात जास्त असून 2016-17 मध्ये जेवढं महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न होतं त्याच्यामध्ये 54.5% इतकं उत्पन्न जे आहे ते सर्व्हिस सेक्टर मधून कमवलं गेलं होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे उत्पन्न झालं त्या एकूण उत्पन्नाची जर बेरीज केली तर त्यातून 54.5% जे आहे ते उत्पन्न सर्व्हिस सेक्टर मधून आलं होतं. ऑल राईट, एक्झाम मध्ये येऊ शकते. ऍज पर मराठीतून सांगतो, 2017-18 मधील स्थूल राज्यांतर्गत उत्पादनानुसार सेवा क्षेत्राचा एकूण वाटा किती होता तर 54.5% इतका होता. आता सेवा क्षेत्रामध्ये फक्त सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इन्शुरन्स कंपनी जसं की विमा कंपनी, टुरिस्ट प्लेसेस, पर्यटन असेल, बँकिंग असेल, शिक्षण असेल, सामाजिक सेवा इत्यादी येतात का? नाही, याच्या व्यतिरिक्त अनेक येतात. कोणते कोणते येतात बघा. महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा जर सर्व्हिस सेक्टर मधून येत असेल तर त्याच्यामध्ये आणखी कोणते कोणते गोष्टी आहेत बघा. सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र, माहिती तंत्रज्ञान, राईट, त्यानंतर आयटी अँड आयटी स्टार्टअप्स आहेत, इन्फॉर्मेशन आयटी हब्स. म्हणजेच काय, करंट मोमेंटला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आयटी कंपनीज आहेत. कॉग्निझंट असेल, कॅपजिमिनी असेल, ॲक्सेंचर असेल, सायबेज असेल, सिंटेल असेल, टीसीएस असेल, टेक महिंद्रा असेल, इन्फोसिस असेल, असे प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर कंपनीज आहेत. ते महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक महाराष्ट्रातील तरुणांना लाखोंचे पॅकेजेस वगैरे देत आहेत. अनेक सीएस, सीएमए ला हायर करत आहेत, ज्याच्यामुळं इथल्या लोकांच्या उत्पन्नात काय होत आहे, वाढ होत आहे. त्याचबरोबर अनेक स्टार्टअप्स म्हणजेच काय की नवीन नवीन उद्योग. येवले अमृततुल्य स्टार्टअप आहे, गोली वडापाव स्टार्टअप आहे, अनेक छोटे मोठे जसे की अमृततुल्य सारखे अनेक व्यवसाय वगैरे निघालेले आहेत. डोसा सेंटरचे सगळे फ्रँचायझीज वगैरे निघालेले आहेत. ह्या सगळ्यांना स्टार्टअप्स असं संबोधलेलं आहे. क्लाउड कम्प्युटिंग, विजेवरील वाहने. आता क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच काय, अनेक ठिकाणी क्लाउड बेस्ड सर्व्हिस आहे, जसं की ऍप्लिकेशन आहे, तो सुद्धा एक क्लाउड कम्प्युटिंगचा पार्ट आहे. आता माझं सुद्धा जे ऍप्लिकेशन आहे ते क्लास प्लस नावाची कंपनी बनवते, तो सुद्धा क्लाउड कम्प्युटिंगचा एक पार्ट झाला. विजेवरील वाहने, ईव्ही सेगमेंट, इलेक्ट्रॉनिक व्हेकल सेक्टर, ह्याचं सुद्धा मागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं, आजपासून 10 वर्षाखाली असे मोजकेच होते, जसं की नो पेट्रोल यो बाईक नावाची एक 2007-8 साली निघालेली इलेक्ट्रॉनिक वाहन होती. बट त्यावेळेस ती तेवढी फेमस नव्हती. बट मागच्या काही वर्षामध्ये 2015-16च्या नंतर जर बघताल, ओला सारखे अनेक कंपनीज आहेत जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल सेगमेंट मध्ये आलेला आहे. टीव्हीएस ची आयक्यू फेमस ईव्ही सेगमेंटची बाईक आहे. बजाज ची चेतक सुद्धा फेमस ईव्ही सेगमेंट मधली बाईक आहे. त्यानंतर
डिफेन्स सेक्टर, पर्यटन, खाजगी विद्यापीठे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज होय. शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ, द्वितीय श्रेणी शहरामध्येही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघा आता द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणजेच काय, टियर 1 टियर 2 सिटीज असं त्याला नाव देण्यात आलं. बघा आता महाराष्ट्रामध्ये टियर 1 सिटीज जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्राचा विचार करता प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही टियर 1 सिटीज म्हणू शकता. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, सातारा हे सगळे टियर 1 सिटीज आहेत. संगमनेर, जालना, संगमनेर, अंबड, देगलूर, उदगीर हे सगळे टियर 2 सिटीज मध्ये येतात. टियर 2 मध्ये आणखी त्याच्यापेक्षा छोटे गाव, मग टियर 5 मध्ये अनेक छोटे मोठे गाव येतात. महाराष्ट्राचा विचार करताना भारताचा विचार केला, भारतामध्ये टियर 1 मध्ये कोणते कोणते येतात, कॅपिटल सिटी जसे की महाराष्ट्रामध्ये टियर 1 मुंबई, पुणे सुद्धा टियर 1 मध्ये येऊ शकते, नागपूर टियर 1 मध्ये येऊ शकते, दिल्ली, तेलंगणाची हैदराबाद असेल, इकडं कर्नाटकची बंगळूर असेल, बँगलोर ज्याला आपण म्हणतो, ते टियर 1 मध्ये येते. टियर 2 मध्ये नांदेड सारखे हे टियर 2 मध्ये येतात. ओके, डन. त्यासाठी विविध कार्यक्रमही हाती घेतलेली आहेत. ऑलराईट, बघा सेवा सेक्टरशी रिलेटेड एवढी माहिती पुरेशी आहे पुस्तकामध्ये दिल्यानुसार. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व्हिस सेक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर इन द ग्रोथ ऑफ जीडीपी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये सर्वात प्रमुख हिस्सा जर कोणाचा असेल तर तो सर्व्हिस सेक्टरचा आहे. नॉट इवन महाराष्ट्र, बट जेव्हा आपण विचार करता पूर्ण देशाचा, तर देशाच्याही जीडीपीच्या तुलनेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा सर्वात जास्त असतो. ऑलराईट, डन. आय होप हा व्हिडिओमध्ये थोडंफार तुमच्या नॉलेजमध्ये गेन झाला असेल. 11वी कॉमर्सचे स्टुडंट असाल तर आपल्या प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमी सर्च करायचं आहे. तिथं आपल्या प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. तिथं 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे, एलिस बॅच, ज्याच्यामध्ये 11वीचं अर्थशास्त्र, 11वीचं OCM, 11वीचं संपूर्ण अकाउंट्स तुम्हाला शिकवण्यात येते. प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. डेली लाईव्ह लेक्चर्स होतात, ते बॅचेस जॉईन करा. हा फक्त युट्यूब वरील हा जो व्हिडिओ तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये पाहत असाल एलिस बॅच मध्ये तर बेस्ट ऑफ लक, काही प्रॉब्लेम नाही. बट हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर याच्यापेक्षा अधिक चांगले चांगले व्हिडिओज जे आहेत ते एलिस बॅच मध्ये आहेत. नक्की एक वेळेस चेक करायचं आहे. ऑलराईट, थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चढा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.